हाय मित्रांनो, आम्ही आदिवासी ब्लॉगर नाचचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज काय नाही, आज पण घरीच ना. आज पार्टी बिर्टी नाही करायची. आज काम करायचा डायरेक्ट. तर शेतात जायचं आहे चऱ्या ओढायला. तर आताशी आलो, तिथं पावडा नाही भेटत होता, तर पावडा भेटला ना. आता जाताव. निखिल पण येतो वाटतं तिकडं हे करायला, पाणी लावायचं आहे त्याला पण ना. चवळी लावायची, त्याच्यासाठी चऱ्या ओढ्या लावल्यात आम्ही मस्त ना. अवतार तर बेस पण नाही माझा, तुम्ही पाहू शकता ना. बघू शकता आमची ताई चालले विक्रमगडला पैसा काढाय, सॉरी तपास आहे, चेकअप ना. बाकी मंडळी आज ट्रिपला गेले फिरायला ना. तर चला जाऊ शेतात आता मस्त. आता जाताव शेतात ना. एक पाण्याची बाटली इथली ना, आपल्याला घ्यायचा पावडा. तर पावडा पण येत आहे बघा. चलो जाऊ, काम पण करायला लागतं मित्रांनो. कामाशिवाय तर पोट नाही आपला, माहित ना. निखिल पण आता पाणी लावा येतो, मी पण पाहिला जातो शेतावर. तर आता जाऊ मस्त. मी काय काय लावले ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. या शेतावर मस्त दाखवू. शेतावर खतरनाक काय काय लावलंय आणि काय काय नाही लावलं ते मस्त आपण पाहू. आणि म्हशींसाठी पावल्या वगैरे ठेवल्यात, त्या पण रचायच्या आहेत. त्या पण काम आहे, अजून खूप काम आहेत पण करायला टाईम नाही. तर आता जाऊ शेतावर मस्त. रोहिदास पण आहे माझ्या मागे पावडा आणि पाणी वगैरे घेऊन. तर आता जाऊ. तर शेतावर पोहोचलो आपण. बघू शकता कशी शेतं भिजवून टाकलेत आम्ही. हे बघा इकडे उकळून टाकलेत. आणि मी लावले चवळी. कोणती लावली ती पण तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. बघू शकता केतकी चवळी खतरनाक होते मित्रांनो. गेल्या वर्षी पण लावलेली आम्ही, यंदा पण लावली. आणि बघू शकता झाले 4-5 दिवस आणि मस्त अंकुरित व्हायला लागले, मस्त निघायला लागले. बघू शकता एकदम खतरनाक. आता लवकरच निघेल, त्यासाठी आपल्याला तार वगैरे त्या बांधायला लागतील. आणि रोहिदासने अजून लावले पण नाही, त्याच्या चऱ्या होऊनच राहिल्या. बघू शकता मित्र. सबर का फल मिठा होता है, त्याच्यामुळे आम्ही सबर करून लावतो, म्हणजे सावकाश एकदम आपला काम. आणि अजून भेंडी लावायची आहे, अजून गवार वगैरे सगळे लावायचे आहेत मित्रांनो. गावठी भाज्या आपण स्वतः लावून आणि त्याचा उत्पन्न काढायला खूप मस्त वाटतंय. आणि आनंद पण असा भेटतोय की मस्त एकदम खतरनाक. तर बघू शकता कोंबडी पण इकडे आलेत आमची. आणि आता मी एकतरी मारेन. हो मेला तर आपलाच असतं. हे मारला ओ गे. तर कोंबडी पण आहेत, खायला येतात तिकडे. आमचीच कोंबडी, आमचीच शेतात. काय करणार मस्त. तर आता मी पण पाणी सोडतो याला, थोडंसं भिजवायला लागेल. तिकडच्या भिजल्यात तर तिकडे चांगली झाले, आणि इकडं अजून निघले पण आहे, तर परत पाणी द्यायला लागेल. तर आता पाणी सोडतोय मी मस्त. आणि रोहिदास तिकडे ते आम्ही तिथं शेत जातोय दिसतंय तिच्यात मस्त चऱ्या वडेल. आता जरा मित्र असा माझं द्यायला लागेल. तर आमचा शेत साईडलाच आहे यांचे, निखिल यांचे. तर जाता ना चऱ्या ओढत आहो. काय पावडा, दुसरा पावडा घे मित्रांनो. 4-5 घरं आहेत आमची, 4-5 घरांना एकच पावडा आहे. तर ह्या बघा आमचं शेत. मला पण लावायचे चवळी ना. आता बाटली पडली माझ्या हातातून, इथं पडली तर काही नाही. तर हे आमचं शेत ना, याच्यात पण चवळीच लावायचं आहे. ही बघा भाऊसनी 2-3 चऱ्या ओढून ठेवल्या आहेत, 4-5 अशा ना. मला ह्या ओढ्या ओढायच्या आहेत. तर आता ओढायला स्टार्ट करत आहो मस्त, गाणी बिणी लावून. हेडफोन पण आणलं ना. गाणी बिणी ऐकून असावं, म्हणजे काम केलं तर असावं, काय वाटत पण आहे, भंगवत पण आहे, काय नाही. तर स्टार्ट करत आहो. पाणी कसा लावतो, म्हणजे काय मोटरीने लावतो का कसा पाटाचे पाणीने लावतो, तर कसा लावतो बरं पाहू. तर चल बरं ना. आमच्याकडं पाटाचा पण पाणी आहे मित्रांनो. नो टेन्शन, नो टेन्शन. फक्त एवढाच काय मेहनत पाहिजे.
दुसरा काय नाही, जागा पण आहे लावायला. हे बघा अशीच जागा आहे, 2-3 शेतान फक्त परत असे हे लावलाय. आपल्याला याच्यामध्ये पण आपल्याला लावायचं आहे चवळीच. तर हे वर्षी फार जण आहे चवळीत लावली आमच्या इथं. चवळी ना चवळी ना. आता पाटाचं पाणी हे पाय 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 बिपाय जोडलीत. हे पहा हे सगळी कुंडी आहे, तिथून एक बोलतात पाटाच्या पाण्याचा. बघू हे बघा. शकता दगडीचं दाबून ठेवलाय मस्त. आणि आता ती दगड मी उचलेन. बघू शकता कसं. हे बघा हे मित्रांनो एकदम असं ना करायला त्याच्यात पाईप टाकायचं ना डायरेक्ट. बघू शकता आता कसं तुम्ही झाकण उचलेल तर पाणी कसं निघेल. आता पाणी पाजायचं निघेल ओव्हरफ्लो असं वाटतं. तर लाईटीची बीटीची काय गरज नाही लागत. लाईटीची विटीची गरज नाही मित्रांनो, डायरेक्ट झाकण काढायचा, पाईप टाकायचा ना चलो शेतात. पाणी घर पोहोच. घर पोहोच नाही शेत पोहोच. या पहा किती पाणी, एकदम शुद्ध, एकदम खतरनाक पाणी. आता आपले मित्रांनो पाईप घेतो. तर आता पाईप टाकला का डायरेक्ट पाणी तिकडं. या पहा माल असा भिजवू देऊ नको. फक्त एक पाईप टाकायचा मित्रांनो, ना दगड ठेवायची, डायरेक्ट पाणी शेतात. मस्त उन्हाळ्याचे पण पाणी असतं, काही टेन्शन नाही. फक्त एवढंच काय मेहनत करायची, काय काय लावायला भाजीपाला ना. तो मेहनत केली का बरोबर पाण्याचं काही टेन्शन नाही. तर आता ह्या पाणी डायरेक्ट निखिलच्या शेतात जाल. चवी लावले त्याच्यात, फक्त पायपा जोडायची. पायपा जोडायची पण गरज नाही मित्रांनो. जर एकदम चांगली चरी खणली तर सगळे शेतांना पाणी जातं. इथून हे शेतातून ते शेतात, ते शेतातून ते शेतात. तसं आमचे आहे ट्रॅक्टर आणि मला चालवता नाही येत, तर मला तर लाज वाटाय पाहिजे चालवताना येत तर. माझं तर येतं, मोठा नाही येत, फक्त बारका येतं पॉवर टेलर. 2-3 दिवसात चालवेल. त्याचं काय चालवाय शिकायची काही गरज नाही. बारीकवर पण चालवतं, तुम्हाला माहीत नाही पहा ना. आता डायरेक्ट तिथं एक पाईप जोडला काय, डायरेक्ट पाणी तिथं. चालला की ट्रॅक्टर काढावा मी आणि तर पाहू जमला तर दुपारपर्यंत, कारण की आज घरी त्यांचे कोण नाही आहे, ती गेलीत जीवधनीला. तर मित्रांनो आता निखिलच्या शेतात पाणी येईल, तर आता मी पण जातो. तर मित्रांनो आता रोहिदास बघा कसा चऱ्यावरतो ते तुम्ही बघू शकता. कसा एकदम खतरनाक, एकदम मेहनतीचा काम आहे मित्रांनो. कसा रोहिदास करतो बघूया. चल रोहिदास सुरू हो जाओ. 5 मिनिटं कधी चालाय मित्रांनो, इथून ते इथपर्यंतच केलाय त्यांनी. मित्रांनो ते तिकडे पण आहे, तिथून ते एवढंच केलंय. काय झालंय 7-8 दिवस झाले त्या उखळून ना, त्याच्यामुळे त्या माती आता बसलाय. तर त्या माती ओढायला फार म्हणजे असा ह्या होतं बसलाय. तर बरं ओढून दाखवा. तुम्ही बघू शकता जोरात पावडा मारायला लागत. ह्या मित्रांनो मेहनतीचं काम आहेच, पण ते पण मेहनत तर येते, थकवा तर येतोच, पण एकदा केलं ना तर एकदम खूप छान वाटतंय. छान वाटतंय. येस, म्हणजे जेव्हा आपण कोणती गोष्ट त्यामध्ये लावतो ना आणि ती जेव्हा अशी येते ना तेव्हा खूप बरं वाटतं मनाला आणि एकदम सुकून भेटते. ते रोहिदासनी बघू शकता कशा चऱ्या केल्यात. मी तिकडे पाणी सोडून दिलाय आणि इकडे आलो. आता त्या चरी भरून गेले असेल, तर आता जाऊ आपण दुसऱ्या चरीमध्ये पाणी देऊ लुटून. मित्रांनो चऱ्या ओढून झाल्या, आता तशा आहेत अजून थोड्याशा ओढल्या. ह्या बा हे साईडच्या झाल्या, आता ते साईडच्या राहिल्यात. तर आता दुपार पण झाली, तर जेवून येऊन ना मग तिकून करेन. तर तुम्ही बघू शकता घाम पण फार निघलाय ना. आता जेवायला जाता बंगलो. तर चला जेवून येता अजून करायला ना. निखिल तर गेला, पाणी इकडे दिला सोडून दुसऱ्या शेतात ना, घरी गेला.